तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच जबरदस्त आपल्याला भाग पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलंय त्यानंतर आपण आजचा प्रोमो जबरदस्त पाहिलाय. या प्रोमोमध्ये आपण पाहिलेले आहे की रमाकांत हा आता ऑफिसला जॉईन झालेला आहे आणि रमाकांत ऑफिसला जॉईन होताच सगळी सूत्र अशा पद्धतीने समीकरणं बदललेली आहेत की मालिकेमध्ये जबरदस्त टर्निंग पॉईंट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, रमाकांत ऑफिसला आल्यानंतर मात्र आता असे काही धागेदोरे किंवा असे काही पुरावे समोर आलेत की त्यानंतर मात्र आता सगळ्या समीकरणांचा एका झटक्यात मालिकेमध्ये उलगडा झालेला आहे. इतकंच नाही आहे तर आता मालिका या सगळ्यामध्ये एका वेगळ्याच वळणावरती आले आणि राजेशने केलेला फ्रॉड सौदामिनीला पाहायला म्हणजे भोगायला लागलाय. सौदामिनीला तर अटक झाली, पण अर्णवने आता इकडे सगळ्या मोठ्या खुर्चीवरती पदावरती बाबांना बसवले, मालकाच्या पदावरती. काय झालंय, कसं झालंय आता इकडे मामाने सांगितलेलं आहे की बघा भाऊजी, म्हणजे काहीही झालं ना तरीसुद्धा जर का आता तुम्ही तुमची जी काही आत्तापर्यंत तुम्ही ते ऑफिसमध्ये कमवलेली तुमची जी काही आता अनुभव आहे, तो अनुभव तुमचा हा सगळा अनुभव जर का तुम्ही आता पणाला लावलात आणि हा अनुभव पणाला लावून तुम्ही या सगळ्यामध्ये जर का आता याला मदत केलीत, मग मात्र आता अर्णव तुम्हाला 100% एक्सेप्ट करेल असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतात रमाकांत, पण मी आत्ता ऑफिसला जाऊन तरी काय करणार आहे. यावरती मग आता सांगायला लागतो तो म्हणजे मामा सांगायला लागतो, हे बघ काहीही झालं ना तरीसुद्धा आत्ता खरं तर चिंटू बोलत नसला ना तरी त्याला एका सपोर्टची गरज आहे आणि हा सपोर्ट फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता. आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतात, पण चिंटू मला एक्सेप्ट करेल का. यावरती मग आता मामा म्हणतो, अहो तुम्ही गेलाच नाहीत तर आता कसं समजणार आहे की चिंटू तुम्हाला एक्सेप्ट करेल किंवा नाही करेल. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते तो ठीक आहे, मी उद्याच्या उद्या ऑफिसला जातोय. आणि त्यावरती मग आता सांगायला लागतोय मामा की हे बघा तुम्ही काहीही करा, आता हा गेटअप पण बदला, एकदम फुल टू ऑफिसच्या स्वॅगमध्ये जा आणि ती सौदामिनी देशमुख कोण आहे ना तिला आता तुम्ही पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी आता एकदम उधळून लावा तिचा डाव. मग बघा चिंटूला आता तुमची कशी गरज वाटेल. चिंटूला या सगळ्यामध्ये सतत वाटत राहील की तुम्ही ऑफिसला यायला पाहिजे. मग आता इकडे रमाकांत विचार करतो, ठीक आहे चिंटूला माझी गरज आहे ना तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यापुरता तरी मी ऑफिसला गेलोच पाहिजे. दुसऱ्या दिवशी इकडे आता अर्णव ईश्वरीला सांगतोय की आज तू ऑफिसला चल, कारण आता ते 60% शेअर्स जे काही गहाण टाकलेत ना त्याचा आता जो काही हे करायचं आहे तो आपण करून घ्यायचा आहे. म्हणजे ते 60% शेअर्स आता गहाण टाकलेले आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजेत आणि त्यासाठी काहीही झालं तरी मला तुझी मदत हवीच आहे. आणि त्याचमुळे आता इकडे सगळेजण निघाल्यावरती मामा सांगायला लागतात, थांबा अजून एक मालक येणं बाकी आहे. आणि आता रमाकांतचा चेहरा मोहरा पार बदलून रमाकांतला या सगळ्यामध्ये आता इकडे छानपैकी तयार करून आणण्यात आलेलं आहे. रमाकांत आता मात्र ऑफिसला जायला तयार झालाय. खरं तर अर्णवला या सगळ्यामध्ये अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि त्यावरती मग आता ईश्वरी सांगते, अर्णव सर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत तरी बाबांना येऊ दे ना, तुम्ही उगाचच त्यांना अडवू नका. आणि त्यावरती रमाकांत म्हणतो, चिंटूला जर का खरंच वाटत नसेल तर मात्र मी या सगळ्यामध्ये खरंच येणार नाही आहे. चिंटू तू बोल, तू जर का बोललास तरच मी येईन. असं म्हटल्यावरती अर्णव आता काहीच बोलत नाही आहे, गाडीमध्ये बसतो. आणि त्यावेळेला आता मात्र समजलेलं आहे ते म्हणजे इकडे ईश्वरी म्हणते, नाही बाबा चला तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही आता चला, कारण ते आता काहीच बोलले नाहीत याचा अर्थच हा होतो की त्यांनी तुम्हाला खरंच माफ केलेलं आहे. त्यानंतर मग सगळेजण ऑफिसला आलेत. ऑफिसला आल्यावरती इकडे आता रमाकांत म्हणजे सगळं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे आता पाहत आहेत. आणि त्यानंतर मात्र आता रमाकांत इकडे सगळे डॉक्युमेंट्स पाहत असताना त्याच्या लक्षात आले की 60% शेअर्स हे आता गहाण आहेत आणि त्याच्यावरती काय ॲक्शन घेता येईल त्यावरती तो पाहत आहे. तोपर्यंत इकडे आता फोन आलेला आहे सौदामिनीचा आणि सौदामिनी सांगायला लागते, मी ऑफिसला येत आहे आणि मी ऑफिसचा ताबा घ्यायला येत आहे. ती जी मोठी केबिन आहे ना ती माझ्यासाठी रिकामी करून ठेवायची आहे. काहीही झालं तरी ती केबिन मला मिळाली पाहिजे. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, केबिन आणि तुम्हाला ते सगळं विसरा, तुम्ही या ऑफिसमध्ये आपल्याला चर्चा करायची गरजच आहे, कारण काही झालं ना तरीसुद्धा
तरी सुद्धा तुम्ही 60% शेअर्स आता विकत घेतलेले नाही आहेत, ते गहाण टाकले. सौदामिनी म्हणते कोण बोललं? मी आता 50 कोटी राजेशला दिलेले आहेत आणि राजेशकडून मी आता हे शेअर्स विकत घेतलेत. अर्णव म्हणतो मग राजेशने तुम्हाला सुद्धा चुना लावलेला. आणि त्यावरती ती खरं सांगायला लागते की काय बोलताय तुम्ही. यावरती तो म्हणतो तुम्ही इकडे या. तुम्ही आल्यावरती मग आता जे काही खरं खरं आहे ते मी तुम्हाला सांगतो. कारण आता राजेशने जसं आम्हाला फसवले ना तसं तुम्हाला सुद्धा फसवलंय. त्याने आता 60% शेअर आता अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये विकलेले नाही आहेत, ते फक्त गहाण टाकलेत. कारण विकण्याचा अधिकारच त्याच्याकडे नव्हता. कारण ताईच्या सहीवरती ते शेअर्स तो विकू शकत नव्हता हे त्याला समजल्या कारणाने त्यांनी आता ते शेअर्स विकलेले नाही आहेत, तर ते शेअर्स फक्त आणि फक्त गहाण टाकलेले आहेत. आणि तुम्हाला जर का याचा सबूत हवा असेल ना तर ताबडतोब तुम्ही आता इकडे या, मी तुम्हाला सगळा सबूत देतो. असं म्हटल्यावरती ती आता चांगलीच गडबडली आणि ती सांगते तू कितीही मला फसवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या जाळ्यात मी अडकणार नाहीये. आजच्या आज मी आता तिकडे येते आणि तिकडे येऊन मी ताबडतोब या सगळ्यामध्ये आता इकडे माझे हे ताब्यात घेते. इकडे तोपर्यंत मात्र आता रमाकांत आपल्या खुर्चीवरती बसलेला आहे आणि त्याच वेळेला तिकडे आता सौदामिनी आलेली आहे. सौदामिनी समोर आल्यावरती सौदामिनी विचारायला लागते आता हे कोण नवीन. आणि त्यावरती अर्णव आता सांगायला लागतो नवीन वगैरे काही नाहीये, हे माझे बाबा आहेत आणि मुळातच हे सांगायला तुम्हाला आता बोलवलेलं आहे की या सात्विका फॅशनमध्ये मात्र आता सहीचा अधिकार हा जर का कुणाला असेल ना तर ते माझे फक्त बाबा आहेत. आत्तापर्यंत आम्ही हे सगळं हँडल करत होतो पण ते आल्यानंतर हे सगळे व्यवहार त्यांच्याकडे सुपूर्द झालेले आहेत, त्यामुळे आम्ही कोणतेही व्यवहार करू शकत नाही. आणि बरं ठीक आहे, आता इकडे तुम्ही जर का पैसे टाकलेले आहेत 50 कोटी त्याला दिलेत, पण 50 कोटी त्याला दिलेत त्या बदल्यामध्ये त्याने तुम्हाला शेअर्स गहाण टाकलेत आणि त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा आता तुम्ही याच्यामध्ये मालकी सांगू शकत नाहीत. यावरती सौदामिनी चिडते आणि चिडलेली सौदामिनी पोलिसांना बोलवते. पोलिसांना कॉल करून बोलवते, तिच्या वकिलांना सुद्धा बोलवते. आता इथे खरा रोल सुरू होतो तो म्हणजे रमाकांतचा. रमाकांत सांगतोय बोलू दे पोलिसांना बोलवू दे, वकिलांना बोलवू दे. तिने कुणाला सुद्धा आता बोलवलं तरी मला काही फरक पडत नाहीये. तिने बोलवू दे आणि बोलवल्यावरती मग आता आपण बघूया की आता नक्की काय होतंय ते. पोलीस आल्यावरती मग आता ठरवू. आणि त्यानंतर रमाकांत इतक्या कॉन्फिडेंटली का बोलतोय हे अर्णवला कळत नाहीये. पण त्याच वेळेला मात्र आता पोलीस आले आणि पोलीस आल्यावरती रमाकांत सांगायला लागतोय पकडा ह्यांना, कारण ह्यांनी माझ्या आता कंपनीचे इल्लीगल शेअर्स आता खरेदी केलेली आहेत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौदामिनी सांगायला लागते मी इल्लीगल काहीही केलेलं नाहीये, मी आता इकडे 50 करोड देऊन हे सगळं केलंय. आणि त्यावरती मग आता इकडे रमाकांत सांगायला लागतो 1 मिनिट, तुम्ही 50 करोड कुणाला दिलेत त्याचं काहीतरी तुमच्याकडे हे असेल ना ते आता मला दाखवा. आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये कोणीही तुमच्यासोबत व्यवहार करू शकत नाहीये. जरी माझ्या मुलीने सही केलेली असली ना तरी सुद्धा हा व्यवहार ग्राह्य धरला जाऊ शकत नाहीये. कारण आता एका सहीवरती 60% शेअर्स तुम्हाला दिलेच जाणार नाहीत. 50 करोड तुम्ही जर का आमच्या सात्विका फॅशनच्या अकाउंटला आता जर का ताब्यात दिले असते आमच्या तरच कदाचित हे शेअर्स तुम्हाला मिळाले असते. पण तुमची घाई तुम्हाला नडली. तुमचा बदला घेण्याचा हा जो काही प्रकार होता ना हा तुम्हाला नडलेला आहे. आणि काहीही झालं तरी सुद्धा आता हे शेअर्स तुम्ही आता ताबडतोब मला द्या, मी तुम्हाला एका झटक्यात तुमचे पैसे परत देईन. यावरती आता मात्र इकडे सौदामिनी चांगलीच चिडलेली आहे आणि तुम्ही आता माझ्यासोबत फ्रॉड करताय. यावरती पोलीस म्हणतात नाही मॅडम, तुम्हालाच अटक करण्यात येत आहे, तुम्ही यांच्या इथे येऊन तमाशा करताय. एका झटक्यात मात्र आता हा सगळा प्रकार सॉल्व्ह झालाय. आणि त्यानंतर अर्णवने खूप मोठा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रॉब्लेममधून आपल्याला सोडवणारे हे फक्त आणि फक्त एक मालकच किंवा एक अनुभवी व्यक्तीच आता हे काम करू शकते हे अर्णवला समजल्या कारणाने फायनली अर्णवने मात्र आता इकडे रमाकांतला ती जागा दिलेली आहे ज्या जागेवरती आत्तापर्यंत तो बसत होता. बाबा तुम्ही इथे बसा, ही तुमची खरी जागा आहे. एका प्रॉब्लेमच्यामुळे आता मात्र वाईटातून जसं चांगलं घडतं तसं चांगलं घडलेलं आहे. आणि हे चांगलं आता घडत असतानाच मात्र आता इकडे रमाकांत आणि अर्णव हे दोघं एकत्र आलेले आहेत. एका झटक्यात मुलगा आणि बापामधला जो काही मतभेद आहे तो मतभेद दूर झालाय आणि दोघं जण आता एकत्र आलेत. फायनली रमाकांत पुन्हा एकदा राजेश शिर्के म्हणजे सात्विका फॅशन याच्या आता खुर्चीवरती बसलेला आहे. आणि इथूनच आता इकडे खऱ्या अर्थाने मालिकेचा जबरदस्त पॉइंट आता समोर येणार आहे. कारण यापुढे सुद्धा आता सगळ्यांना धडा शिकवायला अर्णवच्या बाजूने ठामपणे ईश्वरीच्या पाठोपाठ आता इकडे रमाकांत सुद्धा असणार आहे.